कारण तुम्ही पाहिलं की फक्त यशस्वी लोकांना पुढे येतात. 1% जर यशस्वी झाले ना MPSC मध्ये तर 99% अपयशी होतात. सुरुवातीचा तुम्हाला लोंढा दिसतो नवीन पोरांचा, पण तो बाहेर पडणारा लोंढा तुम्हाला कुठं दिसणार नाही की ही आली कुठून गेली कुठून. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं काय जातं, शिक्षकांनी तुम्ही कुठंही जावा. मी स्वतः असिस्टंट प्रोफेसरला काल इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर मला तिथंही तेच सांगितलं गेलं. मी त्याच विषयावर बोललो. पण त्यांचं असं शिक्षकांचं असं व्यक्तिशः असं म्हणणं नाही की तुमची कुवत तपासून तुम्ही अभ्यास करा. कारण विद्यार्थी असतो 20-21चा, त्याला सांगितलं जातं लात मारीन तिथं पाणी काढून तू ह्या तयारीचा माणूस आहेस तू. तो म्हणतो होय मी आहेच की, तू आहेस मी ह्या तयारीचा. मग तो मान्य करा तयार होत नाही माझी कुवत काय आहे. मी स्वतः या व्यवस्थेचा बळी आहे म्हणून सांगतो. याच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट मला बोलायची आणि ती यासाठी, ज्यावेळेस एखादा अधिकारी तयार होतो तेव्हा त्याची बाजू बदलते. तो प्रशासनाचा भाग आहे, त्याने तेवढंसं गांभीर्य ओळखून बोललं गेलं पाहिजे. कारण या विद्यार्थ्यांचे प्रश्न जो आहेत तो प्रशासन म्हणून, हे जे काही तुम्ही 2-4 नावं घेतलेत, आम्हाला या 4 नावांबद्दल आक्षेप नाहीये किंवा यांच्याबद्दल आमचे प्रश्नही नाही आहेत. एकूण सगळे यशस्वी अधिकारी हे अधिकारी झाल्यानंतर त्यांची साईड बदलली जाणार आहे. त्यांनी त्या साईड सारखं वागलं पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी या मुलांसाठी बोललं पाहिजे, या मुलांच्या प्रश्नासाठी बोललं पाहिजे. त्यांच्या यशस्वी स्टोरीज किंवा त्यांचं यश आमच्यासाठी काहीही महत्वाचं नाहीये, कारण की त्यांच्या काळातलं यश वेगळं आहे. तुम्ही ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आहेत त्यांचा कालखंड वेगळा आहे, आजचा कालखंड वेगळा आहे. 2013चे प्रश्न आजच्या प्रश्नांमध्ये फरक आहे. या सगळ्या गोष्टींचाही तुम्हाला विचार करावा लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट मला बोलायची आहे, 2 मिनिट. मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे आणि असं सगळं असताना माझ्याकडे सेकंड ऑप्शन तयार आहे. पण एवढी MPSC परिषद झाली, पण या परिषदेमध्ये एकही MPSC बद्दल सकारात्मक वाक्य बोललं गेलं नाही. हे सर्वात मोठं अपयश आहे MPSCचं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी सांगितलं जातं की दुसरा पर्याय उपलब्ध करा, दुसरा पर्याय उपलब्ध करा. MPSC किंवा तत्सम जे काही सरकार आपल्या राज्यामध्ये आहे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांना द्वितीय पर्याय उपलब्ध करून देणं. म्हणजेच काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे MPSC कडे पोरांचा लोंढाच येऊ नये म्हणून जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर आधी प्रयत्न करावे लागतील. MPSC कडे येणारा लोंढा थांबेल याच्यासाठी तुम्हाला DED, इंजिनिअरिंग, काय काय तुमचे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये आधी काम करावं लागेल आणि मग MPSCच्या परिषदेमध्ये तुम्हाला या सर्वांची उत्तरं मिळतील. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यालाही बोलायचं, त्याच्याकडे जाऊया. माझा प्रश्न 3ही पक्षातल्या नेत्यांना आहे. प्रश्न नाही, आधी आता रिॲक्शन असेल तर बोलूयात. प्रश्न आपण भरपूर घेतलेत. या मुद्द्यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर आधी बोलूया. की सकाळींमधून जसं याच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी जे होते की नाही, विद्यार्थ्यांसाठी जे इन इलेक्शन वगैरे काढले ते, म्हणजे तसं ह्या MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इनच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून लक्ष घातलं गेलं किंवा म्हणजे हा बी प्लॅन करण्यासाठी, बाहेर येण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तिथं जसं इलेक्शन घेऊन चांगले लीडर्स पाठवायचा आपण प्रयत्न करताय, तसं ह्या विद्यार्थ्यांच्या ॲस्पिरंटमधून पण लीडर शोधण्यासाठी काही प्रयत्न झाला तर ते चांगलं होईल. सर, माझ्या प्रश्नाचं मला उत्तरच मिळालं नाही. तुझा प्रश्न घेणार आहे, पण आता या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आधी. ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्यांच्यावरती ब्लेम कशासाठी? सागर, नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे कारण याच्याकडे बघून येणारे अनेक असतात. माझा प्रश्न राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींना आहे. महाराष्ट्र सरकारने नोकर भरतीविरुद्ध GR काढलेला आहे बंदीचा. त्याच्यामुळे 2293 विद्यार्थी आजही नियुक्तीपासून वंचित आहेत. सर्वात वाईट परिस्थिती वित्त विभागाची आहे, ज्याचे मंत्री हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. त्यांच्या विभागाने 132 मुलांच्या निवडच रद्द केलेल्या आहेत. कारण हे सांगितण्यात आलेलं आहे की कोरोनामुळे आम्ही तुम्हाला नियुक्ती देऊ शकलो नाही आणि निवड कालावधी संपलेला आहे. त्याच्यामुळं 132 विद्यार्थ्यांची निवड रद्द झालेली आहे. त्यातले काही विद्यार्थी आजही रुजू आहेत, त्यांना नोकरी करून 1.5 वर्ष झालेले आहेत. तर त्यात ज्या मुलांची निवड रद्द झाली त्यांचा दोष कोरोना आहे का? कोरोना त्यांनी आणला नाही ना. आणि सामान्य प्रशासन विभाग सांगताय की आम्ही नोकर भरतीवर बंदी आणली, आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ शकत नाही. आणि वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत. ज्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची काय चूक आहेत? मला हा प्रश्न विचारायचा आहे. दादा, तर हॅलो. तर मॅडम, तुम्ही म्हटला होतात की म्हणजे अधिकाऱ्यांवर का म्हणजे हे इंजाम घेतला जातो. मला असं वाटतं की ज्या वेळेस एक सर्वसामान्य मुलगा अधिकारी होतो आणि त्याच्यानंतर तो ज्याच्या स्ट्रगलला ग्लोरिफिकेशन करतो की मी एवढं केलं तेवढं, त्याच्यानं कुठंतरी स्फूर्ती येते. पण कसं आहे की आपल्याला इन द सोसायटीमध्ये आपण
म्हणजे काय विचार करायचा, याच्यापेक्षा कसा विचार करायचा, ह्या जर गोष्टी बेसिकली कळाल्या तर मला वाटतं की त्या कुठंतरी त्या म्हणजे गोरेपणाला आपण हे होणार नाहीत. म्हणजे थँक्यू. मॅम, माझं मत असं आहे की सक्सेस वगैरे वगैरे या गोष्टी सद्यस्थितीला मला योग्य वाटत नाही आहेत, कारण ते त्याच्यावरती बोलण्यासारखा विषय तो नाहीच आहे. इथं MPSCच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत की आज तुम्ही घोषणा करताय की साधारणतः आम्ही 1,00,000 जागा काढू, 15,000 जागा काढू, 20,000 जागा काढू. जागा किती निघतायत? कुठं 1,000 निघतायत, 1,500 निघतायत, 1,700 जागा निघतायत. मग ह्याच्याबद्दल बोला ना तुम्ही. सक्सेस बद्दल काय करायचं? नांगरे पाटलांनी त्यावेळेस सक्सेस मिळवलं, ठीक आहे ना, मिळवलं ना. मग आम्हाला काय त्याच्याबद्दल आहे का? आम्हाला दुःख वाटण्यासारखं काय? अपयशी झालो तरी आम्ही कशाला दुःखी होऊ? कशाला होऊ ना दुःखी? कशाला तुम्ही सक्सेसचा विषय घेताय? ऐका ना, आमचा मुद्दा काय आहे की तुम्ही समस्यावरती बोला ना. इथं आपण समस्येसाठी बसलोय, मग समस्यावरती चर्चा करू ना. की 1,700 जागा काढल्या, तुम्ही 1,000ची घोषणा दिली होती, 10,000ची दिली ती, 15,000 दिली ती, त्याच्यावरती बोला ना. सर बोलले मगाशी की उमेदीचं वय ओळखा तुमचं, किंवा तुम्ही तुमची कुवत ओळखा. अहो, कुवत ओळखूनच आलो ना सर आम्ही, बरोबर आहे ना? कुवत ओळखूनच आलोय आम्ही. असं नाही की आमच्यात कुवत नाहीये. ठीक आहे, आम्हाला सक्सेस मिळलं नाही म्हणजे आमच्यात कुवत नाही असं नाहीये ना. परंतु मी काय म्हणतो, आम्ही कुवत ओळखून आलोय, परंतु तुम्ही दिलेलं आश्वासन 15,000चं शासनाने किंवा 10,000चं, ते जर तुम्ही काढलं असतं तर आमची लायकी तिथे बसली असती मॅडम. ह्याच्यावरती तुम्ही बोला, याच्यावरती मला उत्तर द्या. मला याच्यावरती बोलायचं 1 मिनिट. ह्याच्या विचार याच्यावर एक मुद्दा आहे. ओ मॅडम, याच्यावर एक मुद्दा आहे. मागे प्रसन्न जोशी सरांनी याच मुद्द्यावर लक्ष असतं माझं नावाचा शो केला, किंवा ते करतात, मी कायम बघत असतो. त्यांनी याच मुद्द्यांवर, या सक्सेस स्टोरीजवरच बोललं गेलं होतं. मी सरांची खूप रिस्पेक्ट ठेवतो आणि मी कायम त्यांना सगळ्यांना फॉलो करतो, पत्रकारितेचा विद्यार्थी असल्यामुळे. पण सगळ्यात महत्त्वाचं या यशस्वी स्टोरी या मुलांसाठी डिमोरलाइज जे करतायत त्याचं कारण यांना स्क्रीन मिळणं सुद्धा आहे. आवश्यकता नाही, यशस्वी माणसाला स्क्रीन मिळाली पाहिजे, अपयशी लोकांना सुद्धा स्क्रीन मिळालीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही MPSC परिषद आहे. अपयशी लोकांना जेव्हा जेव्हा आपण स्क्रीनवर दाखवू तेव्हा तेव्हा त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. आणि यशस्वी लोकांना जर तुम्ही स्क्रीनवर दाखवलं गेलं म्हणजे आपण सगळ्यांनीच, आणि त्यांची वाहवाह केली तर त्याचा वाईट इफेक्ट सुद्धा पडतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. थँक्यू तुझ्या प्रतिक्रियेबद्दल. मला आता सगळ्यांकडे कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलोय. खूप मुद्दे रेज झालेले आहेत. एकतर अनेक प्रश्न विचारले गेलेत सगळ्यांकडनं. महत्त्वाचा मुद्दा आहे की छोट्या छोट्या समस्या आहेत त्या सुटत नाहीयेत. आता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून प्रत्येकाला हा प्रश्न आहे, सत्ताधारी विरोधक सगळ्यांसाठीच हा प्रश्न आहे. तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही याच्यावरती काय करणार? विद्यार्थ्यांच्या ह्या प्रश्नाशी आम्ही आज कनेक्ट झालेलो नाहीये. सातत्याने या विषयात आम्ही काम करतोच आहे. ह्याच्या पुढे सुद्धा विद्यार्थ्यांनी साक्षीनं सांगावं की जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा रुपालीताईंनी सांगितलं, सगळ्यांपेक्षा 2 पावलं पुढे आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा त्यात राहील. हा एक विषय मी सगळं सांगतो, मला 1 मिनिट पूर्ण द्या. त्यात पूर्णपणे राहू आणि लिगल, टेक्निकल, लॉजिकल मुद्द्यांना राहू, भावनिक विषय मांडणार नाही. नंबर 1. दुसरा विषय, सगळ्यांच्या बोलण्यातनं जे आलं त्याने आपल्याकडनं काहीच मागितलं नाही. म्हणजे अडसूळ सरांची मी ड्यू रिस्पेक्ट सांगतो की साहेबांनी खूप चांगले सांगितलं की स्वतःतली कुवत ओळखली पाहिजे. पण माझं म्हणणं आहे, कुवत ओळखण्याचा सल्ला आपण तेव्हा देऊ शकतो जेव्हा आपल्या यंत्रणा सक्षम आहेत. आपण त्यांच्या परीक्षा वेळेवर घेतो, आपण त्यांची फिजिकल वेळेवर घेतो, आपण इंटरव्ह्यू वेळेवर करतो आणि आपण त्यांना अपॉइंटमेंट वेळेवर देतो. हे आपलं योग्य असेल ना, तर पोरा जर नापास झाली तर ते तुमच्याकडे येणार पण नाहीत, आपल्याला विचारणार पण नाहीत. ते म्हणतील आम्हीच अक्षम होतो, आमच्या क्षमता नव्हती, आमची लायकी नव्हती, आम्ही गेलो. कोणीच स्वप्नील लोणकर होणार नाही, कारण त्या पोराला त्याची कुवत कळेल की नव्हती माझी कुवत. अनेक परीक्षांमध्ये पोरं नापास होतात ना, ते समजतात माझी नव्हती इंजिनिअरिंगची लायकी, माझी नव्हती PhDची लायकी, मी नापास झालो. पण आपण फॅसिलिटी देणार नाही, आपण इन्फ्रास्ट्रक्चर देणार नाही, आपण परीक्षा उशिरा करणार आणि परीक्षा उशिरा करून आपण वय वाढवून देणार नाही. मग त्या पोरांनी करायचं काय? म्हणजे हे जे नेक्सस तयार झाले, दुष्टचक्र तयार झाले. पोरगा ह्या चक्रात येताना रस्ता दिसतो, MPSCचा दरवाजा दिसतो, पण बाहेर पडायचा मार्ग नाहीये. बाहेर पडतो तेव्हा त्याला कळतच नाही मी कुठं आलो आणि कुठे गेलो, काय घडलं माझ्याबरोबर. मला या सगळ्या गोष्टी काय करणार मी सांगतो. जसं अडसूळ सरांनी सांगितलं की ह्या डिपार्टमेंटनी सगळ्या जे काही 43 डिपार्टमेंट आहेत, माझ्या माहितीनुसार साहेबांनी 55 म्हटले, 55 असतील, तर त्याच्यामधले जे काही नोकर भरती आहे, किती रिक्वायरमेंट आहे हे सांगायला सरकारला का बरं वेळ लागतो? साहेबांनी सांगितलं डेटा काढला पाहिजे. हा डेटा माझ्याकडे सगळ्या की कुठल्या डिपार्टमेंटला किती जागा शिल्लक आहेत. ह्या 2 लाख जागा जर का रिक्त आहेत तर सरकार ह्या जागा भरण्यासाठी उदासीन काय, हा प्रश्न आहे. मग चांगले अधिकारी भरायचे नाहीत, जागा रिक्त ठेवायच्या आणि मग सांगायचं की आमच्याकडे अधिकार नाहीत म्हणून निलंबित सचिन वाजेसारखे अधिकारी टेम्पररी भरायचे. मग तुम्हाला सचिन वाजेकडनं राज्य चालवायचं आहे का, हा प्रश्न तयार होतो. म्हणून मानसिकतेचा, सरकारच्या मानसिकतेचा विचार केल्याशिवाय ना तुम्हाला याच्यावरती उत्तर मिळणार नाही. आपण खूप चांगलं बोलून हे प्रश्न सुटणार नाहीत. वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे. सरकारने जर का ह्या जागा भरण्याचा निर्णय केला,
जीएडी डिपार्टमेंटनी वेळीच सगळ्यांकडनं हा डेटाबेस गोळा करून आमच्या जागा किती रिक्त आहेत हे जर का त्या ठिकाणी दिल्या आणि एमपीएससीने जर का त्या ठिकाणी स्ट्रेंथनिंग केलं सरांनी सांगितल्यानुसार, का 6-12 सदस्य सरांसारखे तज्ज्ञ घ्यावे आणि त्यात 200 सदस्य करावे ना? लिगली नसतील करतायत, कायदा अमेंडमेंट करता येतो का त्याचा विचार करावा. त्यात जर का तुम्हाला 12 लोक ठेवायचे ठेवा, इतर त्याला मदत म्हणून काही बॅकअप प्लॅन देऊ शकतो का? एका वेळेला राज्यामध्ये परीक्षा घेतल्या जाऊ शकतात, त्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं पाहिजे. हे विद्यार्थी उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे, हे मान्य आहे ना, हे महाराष्ट्र चालवणार आहेत. मग ह्यांच्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणून लाखो करोड खर्च त्यांनी करू केलं शकता. पाहिजे हा मुद्दा एक रुपाली मिनिट, पाटलांकडे लाखो करोड ह्यात खर्च करू शकतो, पण अधिकारी वाढवण्यात आपण ही उदासीनता का ठेवतो हा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर पाहिजे असेल ना तर युपीएससीच्या धर्तीवरती आपण एमपीएससीचा जर का कारभार चालवला ना, 1 रुपयाचं अपयश येणार नाही आणि त्यातून जे विद्यार्थी अपयशी होतील त्यांना ते एक्सेप्ट असेल. मुळात जो प्रश्न आहे की काय करणार याचं उत्तर त्यांनी देणं यशस्वी टाळलेलं आहे. पण रुपाली सगळ्यात पाटलांकडे जाऊया. महत्वाचं इथं जो अपयशाचा विषय काढला जातो तो तुम्हाला डिमॉरेट करण्यासाठी नाही, पुन्हा स्वप्नील जो आपला भाऊ आपल्यात नाहीये ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून आहे. तुम्ही यशस्वी लोकांचा ऐका, अयशस्वी लोकांचा ऐका, फक्त स्वतःचं मनोबल चांगलं ठेवा यासाठी मुद्दा आहे. असं या सरांच्या बोलण्यातनं तरी मी घेतलेले. कुणी काय घेतलं शेवटी मग परत म्हणतो आम्ही काय घ्यायचो, आमचा प्रश्न. बाबा तुमचा प्रश्न कारण का तुम्ही एमपीएससीचे स्टुडंट आहात, डोक्याला कधी लागायचं नाही. माझा एक नियम आहे आणि वकील लोकांनी तर अजिबातच नाही, कारण का ते समजूच शकत नाही. त्यामुळे अपयश आल्यानंतर त्याच्यावर मात कशी करायची हा सगळ्यात मेन विषय. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की आम्ही काय करणार, तर सगळ्यात महत्त्वाचं वारंवार आता 2 तास चर्चा झाली याच्यावर एकच आहे की राजकारणी प्रतिनिधी सक्षम असले पाहिजे, त्यांनी प्रशासन सक्षम केलं पाहिजे. मग सरकारमधले असतील, आधीचं सरकार असतील किंवा विरोधी पक्ष असो, मी दोघांनाही विचारलं, दोघं माझ्याबरोबर चालत असाल तर येणार असेल तर सगळ्यांसमोर सांगा. नाही आपण 6 महिन्याच्या ते प्रश्न मार्गी लावून घेतले, कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांचा हातखंडा आहे, तिकडे अजितदादा पवार आहेत, त्याच्यानंतर मुख्यमंत्री जे सारखे त्यांच्यावर चालली आहे टीका ते सुद्धा उद्धव साहेबजी ठाकरे आणि या सगळ्यांना नाचवणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा आहेत. त्याचा आपण उपयोग करून घेऊ. राजकारण होत राहतील, घटनांनीच काम होणार आहे. परंतु हे बघा प्रत्येक गोष्टीत अडचण येते, कुठल्याच गोष्टीत अडचण नाहीये असं नाहीये. आता एमपीएससीचा तुम्ही मुद्दा घेतलाय, कोणतरी बोलतोय म्हणून आता ते अधोरेखित झाले आणि सगळ्यांना प्रश्न कळाले. जोपर्यंत तुमचे प्रश्न तुम्ही खमक्या दमदार लोकांकडं नेत्याकडं नेत नाही आणि तो मार्गी लावत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही हे नक्की. आजही मला रवी भाऊ तुला परत सांगायचं आहे की आपण तिघं मिळून जे मी आता काम केलेलं आहे ते प्रश्न आपण 6 महिन्याच्यात मोकळे करू शकतो, सोडू शकतो. हा आत्मविश्वास मी सत्तेत नसताना किंवा इकडं आधीच्या सरकारमध्ये नसताना सुद्धा मला विश्वास आहे. कारण ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं, ते कसं वाकवायचं त्याचा माझा जास्त अभ्यास झाला असं मला वाटतं. रुपाली तुम्ही आता वरपेंना सांगितलेलंच आहे, त्यांच्याकडनं आधी जाणून घेऊयात. सत्ताधारी आहात, जबाबदारी जास्त आहे, प्रश्न खूप आहेत, विरोधक टीका करत राहतील, पण सगळ्या मुलांना आशा आहे सत्ताधाऱ्यांकडनं काय केलं जाणार, हे प्रश्न खरंच सुटणार का पुन्हा आपण फक्त चर्चाच करत राहणार. मी प्रथम साम टीव्हीचा आभार यासाठी मानतो. हा अतिशय गंभीर आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी स्वतः याच्यात उतरून काम केलेलं आहे. मला वाटतं की माझ्या बहिणी भावनांचा विषय सुटला पाहिजे म्हणून मी तुमचा आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. मला ज्या काही चेंजेस सांगायचे आहेत ते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15,000 पदांची भरती ही दिवाळीच्या आत झाली पाहिजे यासाठी मी आग्रही आहे. आत्ता 300 जागा निघाल्यात, ऑक्टोबर 1ला जागा निघतील. आता 6,500 जागांची मागणीपत्र आलेलं आहे, अजून मागणीपत्र वाढतील. परंतु टार्गेट हेच आहे की पहिल्यांदा जे शब्द दिला आहे, कारण अजितदादांची ओळख ही शब्दाचा पक्का म्हणून ओळखली जाते, म्हणजे 15,000 जागांची भरती ही झालीच पाहिजे. दुसरी सरळ सेवांच्या बाबतीत माझ्या या सगळ्या मित्रांचा एकच लक्षात आलं की त्यांचा खाजगी कंपन्यांवरती विश्वास नाही आहे. मी सुद्धा शासनाला विनंती करणार आहे आणि सकाळचा सुद्धा मी त्यांना रेफरन्स देणार आहे की एक परिषदेत गेलो होतो, जी मागणी आम्ही सातत्याने म्हणतोय की ज्या खाजगी कंपन्या आहेत, ब्लॅक लिस्टेड आहेत, ह्याचा विश्वास ह्या पोरांचा नाही आहे. ह्या पोरांचा विश्वास हा MPSC मार्फत अ, ब, क आणि ड यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात ही मागणी जोर धरून लावणार आहे. तत्पूर्वी ह्या मुलांचा दुसरा पण एक दबाव गट असा आहे की हे लवकर झालं पाहिजे. ह्या सर्वांची इच्छा असेल तर आपण MKCL
जे 2014पर्यंत उत्तम भरतीचं मॉडेल होतं. आपण MKSLला काही सरळ सेवा बहुत म्हणजे क आणि डच्या आपण भरतीला एक पर्याय म्हणून पाहू शकतो का, त्याची आपण चाचपणी करूयात. तिसरं, MPSCचं स्ट्रेंथन करण्यासाठी मला माहीत नाही मागच्या 5 वर्षात किती झालं काय झालं त्या राजकारणात मी आता बोलत नाही, पण बेलापूरला डिसेंबर एंडपर्यंत MPSCच्या अतिशय भव्य दिव्य इमारतीचं उद्घाटन होईल हा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरं, MPSCने एकदा जाहिरात काढली की पुढे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, कारण तो सुद्धा आयोग आहे, त्याला सुद्धा न्यायिक दर्जा आहे MPSCला, एकदा जाहिरात काढली की हायकोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही. ते जे MPSCने निर्णय घेतला ती जर ॲटोनॉमस बॉडी आहे, घटनात्मक बॉडी आहे, तर हायकोर्टने सुद्धा याच्यात एकदा जाहिरात काढल्यानंतर पुन्हा आरक्षणचं काय झालं तो एक घटनात्मक बदल येत्या विधानसभेच्या अधिवेशनात हा करावा लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं करत असताना आपल्याला MPSCवरती कुठल्या तरी यंत्रणेवरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. MPSC ही CCTV पासून इतकी पारदर्शक ट्रान्सपरंट यंत्रणा आहे, ती स्ट्रेंथन करावं लागेल. स्टाफ, फंड आणि रिजनल ऑफिसेस इथपर्यंत आपल्याला MPSC न्यावं लागेल. दुसरं, माझ्या भगिनींनी सांगितलं की विद्यावेतन वाढत्या महागाईमुळं विद्यावेतन हे परवडत नाही, हॉस्टेलची फी परवडत नाही, मेसची फी परवडत नाही. त्यासाठी सारथी, भारती, अमृत आणि महाज्योती यांचं विद्यावेतन हे आत्ताच्या काळानुसार व्यवहारी आपल्याला वाढवलं पाहिजे. हे देखील मी सरकारला सांगणार आहे. आता ऑगस्टपासून जागा निघायला लागल्यात. MPSCचा कारभार देखील उत्तम चालला. आज देखील पुण्यात मुलाखती होत आहेत. माझे मित्र म्हटले होते की 1 लाख जागा भरणार कधी, ते करणार. अजितदादा आणि आम्ही राष्ट्रवादीवाले आम्ही फार मोठे 2 कोटी रोजगाराचे आणि 72,000 कोटीचे भरतीचे स्वप्न दाखवत नाही. 15,000 कोटीचं स्वप्न तुम्हाला दाखवलं आहे, ते आम्ही निश्चित पूर्ण करू हा विश्वास थांबतो. आणि ह्या दोघांना घेऊन आणि सामचा एक प्रतिनिधी घेऊन आणि तुमचा विद्यार्थीचा एक प्रतिनिधी घेऊन पुढच्या आठवड्यात ह्या साम टीव्हीनी जो अजेंडा आजचा सेट केलेला आहे त्यावरची अजितदादांबरोबर बैठक लावण्याचं मी या ठिकाणी आश्वासन देतो. थांबतो. माझा रवी भाऊंना एकच प्रश्न आहे, खूप चांगला एकच प्रश्न माझा की त्यांनी खूप चांगलं सांगितलं. सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सोल्युशन देणं अपेक्षित होतं, पण खूप चांगलं सांगितलं, मी त्यांचं कौतुक करतो. ऐका, फक्त हे सगळं तुम्ही म्हणताय, मी परत म्हणतो, राईट पर्सन इन रॉंग पार्टी. आदर्श सांगितलं, योग्य पक्षात आहे. माझ्या पक्षात मला योग्य बोलण्याची संधी मिळते. तुमच्या पक्षात तुमचे कॅबिनेट मंत्री, देशाचे मंत्री कसे बोलू शकत नाही याचं उदाहरण भारताला माहिती आहे. मगाशी तुम्ही म्हणाले की आज भारत बंद आहे. अरे ज्या शेतकऱ्याची मुलं आहे त्याच्या बापाला तुमच्या पक्षाने चिरडले. तुम्ही काय सांगणार रे आम्हाला? तुम्ही काय सांगणार आम्हाला? 2 कोटी रोजगाराचं आश्वासन दिलं, 72,000 कोटीची भरती दिली, पैसे घेतले खासगी कंपन्यांनी, पोरांचे पैसे परत केले नाही. तुम्ही काय भ्रष्टाचाराच्या आकडे ऐका ना. विषय माझा एकच प्रश्न आहे, मला एकच प्रश्न आहे की ह्यांनी सांगावं 15,000 दिवाळीपूर्वी अजितदादांच्या माध्यमातून 15,000 भरती करणार. कमिटमेंट आहे. तुम्हाला रस्त्यावरती उतरून देणार नाही. कमिटमेंट आहे. रविकांत वरपे आमच्या प्रश्नावरून कळालं का कोण कुठे बसले ते? मला हेच काढायचं होतं की आपले समर्थक घेऊन इथं MPSCच्या विद्यार्थ्यांचं व्यासपीठ असताना आपले समर्थक घेऊन इथं रविकांत वरपे आमच्या बरोबर आंदोलन 2 कोटीच्या तुम्ही ही मागणी, ही जर का कमिटमेंट 15,000 आमच्या बरोबर आंदोलनाला रविकांत वरपे रस्त्यावर दिसणार का? अरे आंदोलनाची वेळच येणार नाही. आंदोलनाची वेळच येणार नाही. आपण पाहूयात. विद्यार्थ्यांना सांगावं की रविकांत वरपे आंदोलनासाठी असणार का? एक मिनिट सर. आपण एकच मिनिट थांबूया. ही चर्चा तशीच खूप काळ चालू शकते, पण आपल्यालाही वेळेचं बंधन आहे, तर त्यामुळे आपल्यालाही वेळेचं बंधन आहे. आपण इथे चर्चा थांबवणार आहोत. प्रश्न जे ऐका, एक मिनिट, काय सरांना मी सरांवरच एंड करणार आहे. शेवटी पहा, सगळ्या तिघांना बोलू दिलं आणि नेमकी आम्ही राजकारणात नसल्यामुळे आम्हालाच बोलू देत. गंमत सर, समप करताना तुम्हालाच बोलू देणार आहे. एक मिनिट, ठीक आहे, 1 मिनिट. सरांच्या बोलण्यावरच शेवट होणार आहे, पण आता प्रश्न नाहीत. आपल्याला माहिती आहे की हे चालू राहणार आहे सगळं. सर, वाद खरं होत तर राहील, राजकीय थोडंसं पक्ष लाईट- आपल्या भूमिका मांडत राहतील, पण सर या सगळ्यांचं ऐकल्यानंतर खरंच काही बदल घडेल असं वाटतंय का? तुमच्या बोलण्यावर आपण 100% मला वाटतं आहे. माझ्या कुवतीचा अर्थ तुम्ही 2 लोकांनी वेगळा घेतला. मी कुटुंबातली स्वतःची आर्थिक परिस्थिती, स्वतःचं गट्स, पोटेन्शियल, 15,000 आणि 1 लाख विद्यार्थी बसतात
आणि त्यातले 30-40 सिलेक्ट होतात, उरल्यांचं काय? त्या सगळ्यांच्याकडं कुवत, आणि मी त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलत नाही. शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगतो, आयुष्यातला किती वेळ कुठं किती घालवावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. कास्ट विषयी मी कधीच बोललेलो नाही. मला हे बाकीचे जे नाही, आम्ही MPSC मध्ये जर सूचना आल्या काही, आता मी स्पष्ट बोलतो, हा सांगतो तुम्हाला, जर सूचना गव्हर्नमेंटकडनं आल्या तर आम्ही ॲडवाईज करतो की या पोस्टविषयी असं आहे. मला इथं कॉन्फिडेन्शियली सगळंच बोलता येणार नाही, पण तिथं विद्यार्थ्यांच्या हिताचंच जे काही केलेलं आहे ते करतात. आणि तिथं ट्रान्सपरन्सीविषयी बोलल्या, ताई बोलल्या, ट्रान्सपरन्सी तिथं पूर्णपणे कुठं काय होतं हे मला मेंबर असूनही माहीत नव्हतं. याच्यावर विश्वास ठेवा. कुठं नेमकं काय होतं, पेपर सेटर कोण असतं किंवा इतर, इतकी ट्रान्सपरन्सी आहे. फक्त त्याची ताकद वाढवा. तुमच्याविषयी जे बोलायची ती माझी तळमळ एवढीच आहे की तुम्ही लोकांनी किती वेळ घालवायचा. कुवत तुमच्याकडं नाही. आम्ही MP, आता आपल्यापैकी बरेच लोक म्हटलं की पर्याय नव्हता, कुठून तरी 4 पैसे मिळावेत म्हणून आम्ही तिकडं जाणं, कुठेतरी उभं राहिलं पाहिजे, कुणाला तरी लग्न करायचंय, काहीतरी दिसलं पाहिजे, हे जे बोलले गेले, याचं मला म्हणायचंय काय, किती वेळ वाया घालवायचा. आणि त्यांचं प्राचिताईंचं उत्तर मी एकच देतो, हे सगळं सुधारवता येतं का? 101%. या लोकांचे सगळ्यांचे मला पॉझिटिव्ह अप्रोच, कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच दिसले, सगळ्यांचे दिसले. एक आहेत, मी ते दिसलेच म्हणून सांगितलं तुम्हाला. मी आता शिक्षक म्हणूनच तुमचं परीक्षण केलं, दिसलेच ना, मी मार्क्स दिले आणि एकाला म्हटलेलं नाही कोणाचं, आणि ते सगळे दिसले. इथं नसणारे पक्ष सुद्धा त्या बाजूने असतील, परंतु हे सुटणारे प्रश्न कोण सोडवणार आहे याच्यामध्ये आपल्याला सातत्यानं विचार करावा लागेल. सुटतील का तर सुटतील. स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन एकदा विद्यार्थ्यांच्याकडे आलं की त्यांना सगळ्या गोष्टी आपोआप सुटत जातील. मग ते हे किती द्यायचं, स्टायपेंड किती द्यायचं, हे प्रश्न माझ्या दृष्टीनं नगण्य आहेत. हे जाता जाता सुटतील. MPSCला ॲडवाईज करणारी चांगल्या प्रकारची आणि शासनाचं खरं माहिती देणारी, खरी शासनाची माहिती देणार, राजकीय माहिती म्हणत नाही, खरे आकडे, ह्या दोन गोष्टी, ह्या दोन्हीच्या मधला एकदा सांधा जुळाला की मग समाजापुढे MPSC खऱ्या अर्थानं आणि शासन खऱ्या अर्थानं उभा राहील. ह्याचं उत्तर 100% शोधता येईल. सकाळच्या समूहाला मी मनापासून साठीचाच हा प्रयत्न होता सर. धन्यवाद, तुम्ही बोललात त्या सगळ्या. आणि सकाळला मी मुद्दाम धन्यवाद देतो की या वेळेला खरं तर मला अगोदर माहीत असताना या गडबडीत मी येणार आहे म्हणजे या लोकांच्या मध्ये, पण तरी सुद्धा त्यातून चांगला पॉझिटिव्ह मला दिसले अप्रोच. म्हणजे पाटील साहेब बोलले, रुपालीताई बोलले, या बोलल्या, शीतल, हे सगळे छान बोलले. सगळे हे इथं बोल, फक्त एक आहे, तुम्ही नावमेद होऊ नका. नावमेद होऊ नका, नावमेद होऊ नका. सगळ्या जातानाचा सल्ला असा आहे प्रयत्न की होता. हिमतीनं धन्यवाद चांगल्या हाताची सर. गडी घालून असे तुम्ही पूर्णपणे बोललात त्याबद्दल. की मी हे करेलच, विषय संपला आणि होऊ शकाल एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद सर. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि सगळे विद्यार्थी जवळपास 3-3.5 तास झालेले आहेत. तुम्ही थांबलेले आहात. सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडनं आपण अपेक्षा व्यक्त करूया की तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विरोधक असतील, सत्ताधारी असतील, दोन्हीही प्रयत्न करतील. सरांसारखे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या माध्यमातून या गोष्टी होत राहतील. आणि या सगळ्यावरती हे सगळे प्रश्न सुटण्यासाठी जे काही करायचं आहे त्यासाठी साम आणि सकाळ माध्यम समूह हा तुमच्याबरोबर राहणार आहे. या सगळ्यातनं जे काही तयार होईल ते शासनापर्यंतच, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते शासनापर्यंत पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त चर्चा झाली, संपलं इतकंच नाही आहे, तर जे काही होतं आहे त्याच्यावरती उत्तरं शोधूया. नाउमेद होऊ नका हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपली ताकद ओळखा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या 2 गोष्टी लक्षात घेऊन आपण या कार्यक्रमामध्ये इथे थांबूया.